चांगला उमेदवार देणं हे शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे का महत्त्वाचं. तोट्याचं आहे? महत्त्वाचं आहे. म्हणजे बटन दाबताना सुद्धा शेतकऱ्याने सतत विचार करावा का न करावा? करावा. ओके. आता नमस्कार. नमस्कार. मी प्रसाद कडव. हां. आज आपण लिंगरे हद्दीत आलेलो आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळ 2026 सुरू आहे. दिगंची गटामध्ये लिंगरे हद्द आपली येते. तर आज बांधावच्या शेतकऱ्यापर्यंत आज आपण पोचतोय. तर त्याच्या समस्या काय आहेत ते जाणून घेते. नमस्कार मामा. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक सुरू झालेली आहे. हां. दिगंची गटामध्ये लिंगरेची हद्द येते किंवा लिंगरेचे गाव आपलं समाविष्ट आहे. तर ह्या संदर्भात बऱ्यापैकी आपल्याकडचा वर्ग हा शेतकरी वर्ग आहे, बरोबर आहे? शेतकरी. तर ह्या शेतकऱ्याची जी कामं असतात म्हणजे पीक विमा असेल किंवा मका खरेदी विक्री केंद्र असेल तर ती जवळपास पंचायत समितीच्या अंतर्गत बरेचशीच कामं आपल्याला बघायला मिळतात. मग ह्या ज्या वेळेस जो उमेदवार आपण निवडून ह्या निवडणुकीच्या माध्यमातून देणार आहे तर तो कसा असावा? जे आपली कामं शेतकऱ्याची मांडणारे व्यथा मांडणारे असावा. समस्या मांडल्या तरी ती पूर्ण केल्या पाहिजे. बरोबर आहे. तर सर्वसामान्यांच्या शेतकऱ्याच्या समस्या या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सॉल्व्ह होत असतात. तर त्यासाठी योग्य उमेदवार देणं गरजेचं आहे. तर त्याचा पाठपुरावा करणारा उमेदवार हा चांगला सुदृढ असावा, सक्षम असावा असं या काकांचं मत आहे. तर आता सध्या कोणतं पीक लागवड केलेलं आहे? मका. हां. तर मक्याच्या संदर्भात आपण एक प्रश्न घेऊयात. आटपाडीमध्ये नुकतंच एक मका खरेदी विक्री केंद्र सुरू झालेलं आहे. हां. पण आता शेतकरी लिंगरे हद्दीत आपण आहे किंवा राजवाडी असेल तरी तर लांब पडते ते. म्हणजे ज्यावेळेस तुमची मका घेऊन तुम्ही जर आटपाडीला गेला तर तुम्हाला प्रवास खर्च हा वाढतोय. तो जर प्रवास खर्च कमी करायचा असेल हां. आणि तेच जर खरेदी केंद्र दिगंची असेल किंवा तुमचं राजवाडी असेल शेवटचं टोक्यात तर ह्या ठिकाणी जर असेल तर तुम्हाला काय त्याचा फायदा होईल? जवळ असल्यावर फायदा होणार. काय होईल नक्की? कशाच्या पैसे वाढून मिळणार. हो. हां. म्हणजे आता दर कशाचा मक्याचा किती आहे सध्या चालू? 1700, 1800. 1700. तो जवळपास तुमचा 20, 2200, 2400च्या आसपास तुम्हाला मिळू शकतो. मिळेल. म्हणजे ही जर समस्या अशा जर समस्या जर ह्यांच्या सॉल्व्ह करणारा जर उमेदवार ह्यांना भेटला तर नक्कीच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. शेतकरी आनंदात राहणार आहे आणि त्याच्यामुळं ह्या भागाचा ह्या गणाचा सुद्धा विकास होणार. आता सध्या विहीर योजनासुद्धा असते आपल्याकडं किंवा घरकुल योजनासुद्धा. ह्या सगळ्या योजना ज्या असतात त्या आपल्या पंचायत समितीमार्फत राबवल्या जातात किंवा तिथपर्यंत येऊन पोचतात. आपल्याला कागदपत्र पुरावा हा ती पंचायत समितीच्या दिला पाहिजे. तर ह्या संदर्भात आपल्याला जर कोण मदत करत असेल तर कोण करतं? जिल्हा परिषद. जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीचे असतील. तर या संदर्भात आपल्याला उमेदवार कसा असावा? चांगला पाहिजे. बरोबर आहे. तर चांगल्या उमेदवाराची लक्षणं आपण इथं जाणून घेतो आहे. शेतकरी मामा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक झटणारा उमेदवार त्यांना निवडून देण्याची गरज आहे. त्यांचंसुद्धा ती व्यक्तिमत्व येते. जर उमेदवार त्यांच्या समस्या पोचवणार असेल जिल्हा परिषदपर्यंत पंचायत समितीपर्यंत तर नक्कीच शेतकऱ्याला फायदा होईल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून. शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे का तोट्याचं आहे? तोट्याच नाही, महत्त्वाचं आहे. म्हणजे बटन दाबताना सुद्धा शेतकऱ्याने सतत विचार करावा का न करावा? करावा. ओके. आता दुसरा एक प्रश्न असा की तालुक्यामध्ये असं चित्र आहे सध्या 4ही जिल्हा परिषद गटामध्ये आणि 8 पंचायत समिती गटामध्ये 50%च्या वर ही उमेदवार ही बरेचसेच पैशाच्या माध्यमातून किंवा पैशाची ताकद दाखवून उमेदवारी केल्यासारखं दिसून येते. तर अशा संदर्भात काय होईल? पैशाने मतदान मिळत नसतं. कसं होतं, पैसे तिकडे जातात इकडे जातात आणि वाटणारा खाऊन बसतो. म्हणजे वाटणार खाऊन बसतो. म्हणजे थोडक्यात कार्यकर्ते किंवा त्यांच्या बगलीतली जी लोक आहेत ते शेतकऱ्यापर्यंत प्रॉपर जरी काय असलं वाटप उपद्रव्यास तर ते तिथपर्यंत त्या सुद्धा भ्रष्टाचार आपल्याला दिसून येतो. बरोबर आहे. मग ही पैशाची निवडणूक व्हावी का परंपरागत जी लोकशाही घराणीशाही चालत आली त्या संदर्भात? परंपरा चालू पहिली आल्यात तशी पाहिजे. म्हणजे परंपरागत उमेदवार सुद्धा काम करेल ही शेतकऱ्याची भावना आहे. पैशाच्या जोरावर सगळंच विकत घेता येत नाही. शेतकरी हा सर्वसामान्य कुटुंबातला, त्याला दररोज रानमाळ फिरायला लागतं, उन्हामध्ये काम करावं लागतं. त्याच्या भावना जो समजून घेईल त्यालाच हे उमेदवारी निश्चित करतील.